तर राज्यातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. काय झालं, बरेच शेतकऱ्याचे फोन यायले आता राज्यात पाऊस येणार आहे का, पण तुम्हाला सांगू इच्छितो 25 नोव्हेंबरपर्यंत राज्यात कसला पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. कारण की काय झालं की बऱ्याच शेतकऱ्याचे फोन यायले की पाऊस येणार आहे. मी म्हटलं काही येणार नाही, तुम्ही तुमचा हरभरा पेरू शकता, गहू पेरू शकता. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही. मग राज्यात मग पाऊस कधी येणार, तर तुम्हाला एक पहिल्यापासून मी सांगतो की एक तुम्ही काय करा, कॅलेंडरमध्ये एक तारीख लिहून ठेवा. दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2, 3, 4, 5, 6, 7 डिसेंबरच्या दरम्यान दरवर्षी महाराष्ट्रात एक अवकाळी येणार. हे दरवर्षीचं वर्षानुवर्षाचा हे अंदाज कायमचा लिहून घ्या. पण राज्यात सध्या तरी नाही पाऊस. मग तुम्हाला सांगू इच्छितो काय होणार आहे, एक बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ आहे. ते काय होईल 27, 28, 29ला लँडफॉल होईल. लँडफॉलमध्ये जमिनीच्या ते समुद्राच्या बाहेर निघेल. पण ती पाऊस मग एखाद्याच आपल्या महाराष्ट्राकडे काय होईल 29, 30, 31 आणि 1-2 डिसेंबरच्या दरम्यान ते मग काय होईल, महाराष्ट्राकडे ते पाऊस थोडाफार येऊ शकतो. आपल्याकडे थंडी म्हणून असं काही एवढा काही मोठा सध्या तरी पाऊस नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. फक्त काय होणार, ते चक्रीवादळ येत असल्यामुळे ते चक्रीवादळ ते मध्ये ते काय होईल, त्याचं थोडं आभाळ देखील येणार. 28-29च्या नंतर राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि त्याच्यानंतर जर आपल्या इकडली थंडी जर कमी झाली तर मग ते पाऊस आपल्याकडे येऊ शकतो. त्याचा अंदाज आपण सविस्तर देऊ. पण सध्या तरी 25 नोव्हेंबरपर्यंत कसला पाऊस नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ आहे. ते चक्रीवादळ काय होईल, तामिळनाडूकडून आंध्र प्रदेशकडून केरळ, कर्नाटक, असं इथून कर्नाटकमधून अरबी समुद्राकडे जाईल. अरबी समुद्राकडे जात असताना त्याच्या एका पंखाद्वारे काय होईल, एका दिवस मग 28-29 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरच्या दरम्यान मग राज्यात एक तुरळक पावसाचा अंदाज येऊ शकतो. असा खूप काय मोठा नाही पडणार, पण राज्यात मग ते पण पाऊस कुठं पडू शकतो. मग ते पडला तर मग तुम्हाला सांगू इच्छितो नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश त्या परिसरात होतो. पण असा सर्वदूर महाराष्ट्रामध्ये सध्या तरी आता वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा हरभरा पेरायचा असेल तर त्यांनी पेरू शकता. आणि त्याच्यानंतर गहू देखील पेरू शकता. थंडीचं वातावरण आहे. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, बऱ्याच शेतकऱ्याला तर हे स्प्रिंकलर लावण्याचे कारण सांगतो की काय झालं की बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले मला की आम्ही हरभरा पेरले आणि काही ठिकाणी ओल नाही, तर मग पाणी द्यायला चालतंय का. पेरल्याच्या नंतर देखील थोडं द्यायचं, म्हणजे अर्धा 1 घंटा चालवायचं. ओलीला ओल गेलं की लगेच बंद करून द्यायचं. म्हणून हे तयारी म्हणून आम्ही हे सुरुवात म्हणून आपलं तयारी करून ठेवलेली. म्हणजे भविष्य आता हरभरा निघणार आहे त्याच्यामुळे हे निश्चित टेस्ट करून बघण्यासाठी आम्ही हे चालू केलेलं आहे. म्हणून हे तुम्हाला एक सांगू इच्छितो. त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर आता 25 तारखेपर्यंत खूप थंडी राहणार आहे. 27-28च्या दरम्यान राज्यात ढगाळ वातावरण होणार आहे. म्हणून हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतात. फक्त राज्यात मात्र ते चक्रीवादळ आल्याच्या नंतर तेलंगणा, आपलं तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक त्या राज्यात मात्र चांगला पाऊस पडणार. त्या 4 राज्यात पाऊस पडत असल्यामुळे आपल्याकडे काय होईल, 28 ते 5 डिसेंबरच्या दरम्यान मग आपल्या इकडे थोडाफार पाऊस येऊ शकतो. त्याचा अंदाज आपण नंतर दिला जाईल. पण सध्या तरी 25 नोव्हेंबरपर्यंत कसलाही पाऊस नाही म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. अचानक वातावरण